चाटी गल्ली येथील दूध सारीच्या वतीनं दूध मेगा साडी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमागदार वातावरणात साजरा करण्यात आला। दूध मेगा साडी महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते थाटात करण्यात आलं। उद्घाटन कार्यक्रमानंतर साडी खरेदीसाठी महिला वर्गाची मोठी झुंबड उडाली। दूध मेगा साडी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे, भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या सुविद्य पत्नी धनश्री कोंड्याल, शिवसेनेच्या धाराशिव उपजिल्हाध्यक्षा उषा गायकवाड, भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सुधा अळीमोरे, सामाजिक कार्यकर्त्या श्रुती कोठे, भारतीय जैन संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा कांचनमाला संघवे, उद्योजिका सुनंदा गडाळे, शैला साळुंखे, मीना जाधव, शर्मिला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी दीपप्रज्वलन करून आणि भगवान श्री व्यंकटेशाच्या प्रतिमेचं पूजन करून दूध मेगा साडी महोत्सवाचं उद्घाटन सोनिया गोरे यांच्या हस्ते झालं। यावेळी सोनिया गोरे म्हणाले की दूध बंधूंनी गेल्या 60 वर्षापासून अत्यंत दर्जेदार साड्या ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत। यामुळे ग्राहकांना चांगल्या साड्या मिळत असून आर्थिक बचतही होत आहे। लाडक्या बहिणींना अत्यंत वाजवी दरात साड्या उपलब्ध करून देऊन दूध साडी सेंटरनं महिला भगिनींना साडी खरेदीची मेजवानीच उपलब्ध करून दिली आहे। इथं 10 रुपयाची कोथिंबीर मिळते, इथे 20 रुपयाची मिळते, तिथे 25 रुपयाची मिळते, अपसूक 10 रुपयाच्या वर आजही आम्ही जातो। ही आमची सवय आणि त्याच्यात जे समाधान आम्हाला आहे ना ते खरंच म्हणजे संसारातले आपण 15 रुपये वाचवले या गोष्टीचं जे मोठं समाधान आहे ना ते खूप मोठं समाधान आहे। पण त्याच्याबरोबर किती खर्च करतो त्याला काही हिशोब नाही। तो हिशोब कुणीही लक्षात घ्यायचा नाही, पण ते घेत असताना पैसे किती वाचवले हा खूप महत्वाचा विषय असतो आणि त्याच्याकडे आमचा सगळ्यांचा कल खूप मोठा असतो। त्याच्यामुळे थोडंसं बार्गेनिंग करायला द्या। आता आम्ही साड्या 2-4 खरेदी करणार आहे, त्यामुळे तुम्ही दर किती कमी ठेवा, त्याच्यावर लेबल मात्र पाहिजे ना। एखादं लेबल जर जास्त आलं तर आम्हाला ओळखतंय, आम्ही खूप तज्ञ आहे त्यातली, त्यामुळे आम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने अगदी। त्यामुळे तुम्ही काय कोणाला तसं फसू शकत नाही। तुम्ही बायकांची नाडी ओळखलेली आहे, त्यामुळे तुम्ही आधीच दर कमी ठेवलेले आहे। पण बालाजीने जी बुद्धी तुम्हाला, व्यंकटेशाने जी बुद्धी तुम्हाला दिली आहे की या आपल्या लाडक्या बहिणींना आपण कमीत कमी दरामध्ये ह्या साड्या पुरवल्या पाहिजे, ही जी बुद्धी तुम्हाला दिलेली ना ती खूप मोठी आहे। आणि यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं सेवा करताय, सेवा देताय, त्याच्यामुळे तुम्ही आता या उच्च पदावर येऊन म्हणजे त्या बिझनेस मध्ये खूप मोठ्या मोठ्या पदावर आशीर्वादामुळे जाताय, ही खूप मोठी बाब आहे। खरं वास्तविक मी मगासपासून सगळ्या ह्याच्यावर नजर ठेवत आलेली आहे, पण तुमचे आभार एवढ्यासाठी मानते की आम्हाला जाताना साडी भेट दिलेली आहे। खूप वेळा मिळते साडी भेट, पण साडी भेट आज मिळाली त्याचा आनंद खूप मोठा आहे। भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या की अत्यंत विनम्र सेवा आणि दर्जेदार साड्या यामुळे आम्ही कायमच दूध साडीज मध्ये खरेदी करतो। साडी हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो। दूध बंधूंकडे ईश्वराचं अधिष्ठान आहे। ग्राहकांची सेवा हेच ध्येय ठेवून ते व्यवसाय करत असल्यामुळे ग्राहक दूध साडी सेंटर मधील साड्यांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात। आणि साडी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, आवडता विषय, जिव्हाळ्याचा विषय। आणि महिलांना कुठलीही साडी कितीही साड्या कुठल्याही प्रकारच्या असल्या तरी त्या कमीच असतात, आणि जेवढ्या साड्यांमध्ये व्हरायटी असतात ती प्रत्येक साडी आपल्याकडे हवी असं सगळ्या महिलांना वाटत असतं। कारण दुकानात गेलं ना की आपल्याकडे हा प्रकार नाही आहे असं प्रत्येकाला वाटत असतं, परंतु सगळ्याच दुकानातल्या साड्या आपण घेऊ शकत नाही। परंतु एक प्रेमाचं आमंत्रण आणि आमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी आमच्या वहिनी साहेब इथे आल्या आणि या कार्यक्रमाचं त्यांनी उद्घाटन केलं। आणि त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना दूध परिवाराचा प्रेमळ आग्रह आणि त्यांचा मोडवत नाही, त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे कार्यक्रमाला येतोच। आणि पुरुषोत्तमजी म्हणल्याप्रमाणे एक साडी घ्यायला आलो की मग किती साड्या नेतील त्याचा काही नेम नसतो, फक्त घरातल्या चुकवून मग नंतर गाडीत साड्या ठेवायच्या आणि मग नंतर खराब कोणी नाही बघून त्या सगळ्या साड्याच्या पिशव्या करत द्यायच्या आणि नंतर त्या हळूहळू लपवायच्या, असा एक चालू असतो उपक्रम। तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांना धन्यवाद। तुम्हाला महोत्सव करण्याचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही आमचं गिरायकाला जास्तीत जास्त फायदा व्हावा। अजून आम्ही लोक दरवर्षी डेव्हलप करतो। ह्या वर्षी काय केलंय की आम्ही डिस्काउंट ते काय सिस्टम नाही ठेवलंय, डायरेक्ट मिलवाल्याशी गोष्ट बोलणी करून
कमीत कमी त्यांच्याकडनं जास्त ऑफर घेऊन ते कस्टमरला आम्ही देऊ लागलो. तर सेल बी नाहीये, डिस्काउंट बी नाहीये, परंतु सर्व आमच्या लाडक्या बहिणींना, महिलांना, माता भगिनींना मी सांगतो की तुम्ही जेव्हा बी याल बघितलं तर तुम्हाला माल बी चांगला नवीन ब्रँडेड भेटेल व रेट मार्केटपेक्षा खूप स्वस्त भेटेल. हेच आमचं या वर्षाचं महत्व आहे. अजून आम्ही 60 वर्षाचं आज गुडविल आमची दूध परिवाराची, ते टेक्सटाईल मध्ये आम्ही व्यापार करतोय. तर डे बाय डे आम्ही ग्रोथ घेऊन आलेला आहे. फ्युचरमध्ये डी मार्टच्या जवळ आपली जागा आहे, तर तिथं आपण मॉल घेऊन येऊ लागलेला आहे. तर तुमच्या सगळ्याच्या हस्तेच आम्ही तिथं उद्घाटन करायचं आहे. या प्रसंगी नगरसेवक बिजू प्रधाने, जगदीश पाटील आदींची उपस्थिती होती. अपर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केलं. पुरुषोत्तम धूत यांनी प्रास्ताविक तर अक्षता धूत यांनी आभार मानले. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.